ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर येताना दिसणार आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण आता पाहत आहोत, की इकडे जो घाणेरडा प्रोमो आपण पाहिलाय, की सायलीला जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. पण त्यानंतर मात्र आता दणक्यात दुसरा आता प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार. ते म्हणजे सायलीच्या डिलिव्हरीचा आणि बाळाचा पायगुण हा इतका जबरदस्त आहे, की या सगळ्यामध्ये मात्र आता सायली सायली मात्र इकडे आता आलेली आहे. ते म्हणजे स्वतः आपल्या घरामध्ये बाळाच्या पायगुणाने सायली जरी आली असली तरी प्रियाचा डाव मात्र एकदम फेल झालेला आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता प्रियाची आणि बाळाची ताटातूट होणार आहे. हो प्रेक्षकांनो, पण प्रियाची आणि बाळाची ताटातूट का होणार? या सगळ्यामध्ये प्रिया आता कशा पद्धतीने मात्र आता स्वतःच्याच ट्रॅपमध्ये अडकणार, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता आपण पाहिलेलं आहे, की स्वतः आता मदतीला आलेली आहे ती म्हणजे इकडे प्रतिमा. प्रतिमा मदतीला आली असली तरी सुद्धा सायली आणि इकडे म्हणजे कल्पना यांची कामं काही संपत नाहीयेत. एक तर सायली प्रेग्नंट, त्याच्यातच मात्र आता ती इकडे गोलूला घेऊन इकडे-तिकडे फिरत आहे. ज्यावेळेला ती आता गोलूला घेऊन इकडे-तिकडे फिरत आहे, प्रतिमा तिला सांगते, "अगं सायली, सतत असं उचलून घेऊ नकोस, कारण काय माहितीये का, तुझ्यासुद्धा ह्याच्यावरती ताण येऊ शकतो." असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "नाही, तसं काही नाहीये. मी या सगळ्यामध्ये गोलूची मात्र आता जबाबदारी व्यवस्थितरित्या घेईन." यावरती लगेचच सांगायला लागते ती म्हणजे प्रतिमा, "अगं ठीक आहे, मी त्याला घेते बाई. तू बाकी काहीतरी कर." असं म्हणत ती आता प्रतिमाच्या हातामध्ये गोलूला देते आणि तोपर्यंत कल्पना किचनमध्ये काम करायला जाते. त्याच वेळेला सायलीला आश्रमातून कॉल आला आहे, म्हणून सायली तो कॉल घेण्यासाठी मात्र आता वरती जात आहे. तोच पर्यंत आणि त्यानंतर मात्र आता इकडे सायली जेव्हा फोनवरती बोलत आहे त्याच वेळेला गोलू आता दारामध्ये गेलेला आहे आणि दार आता एका हाताने बंद करण्याचा प्रयत्न करतोय. सायली जिन्यावरती आहे आणि फोन तिचा हातामध्येच आहे. पण त्याच वेळेला तिने आता गोलूला पाहिलेलं आहे. गोलूला पाहिल्यावर धावत पळत मात्र आता ती त्या दिशेने चाललेली आहे. "गोलू, गोलू" असं ती मोठ्या मोठ्याने ओरडत आहे. "गोलू इकडे ये, गोलू इकडे ये." असं म्हणत ती गोलूला मात्र आता आवाज देत आहे. ज्या वेळेला ती इकडे गोलूला आवाज देत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अस्मिता यायला आणि गोलू त्या दारामध्ये असायला एकच गाठ पडलेली आहे. म्हणजे मुळातच मात्र आता अस्मिता या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत जेव्हा ऑफिसमध्ये होती, तोपर्यंत या दोघींनी गोलूला खूप छान पद्धतीने सांभाळलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये ज्यावेळेला नेमकी अस्मिता यायला आणि त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडायला एकच गाठ ठरलेली आहे आणि अस्मिता मात्र आता हे दृश्य पाहते आणि अस्मिता खूपच चिडलेली आहे आणि ती आता गोलूला उचलते. "काय चाललंय काय तुमचं?" असं म्हणत ती आता इकडे सायलीवरती खूपच रागावलेली आहे आणि सायलीवरती रागवत आता ती इकडे सांगायला लागते, "मम्मा, मी तुम्हाला ज्यावेळेला म्हटलं होतं, की या सगळ्यामध्ये मात्र आता मला मला इकडे म्हणजे एखादी बाई आपण बघूया, त्यावेळेला तुम्ही आता ती बाई ठेवण्यासाठी नकार दिलात आणि तुम्हाला गोलूची जबाबदारी घेता येत नाहीये का? घरामध्ये तुम्ही इतक्या जणी आहात तरी सुद्धा गोलूची जबाबदारी तुला घेता येत नाहीये." असं म्हटल्यावरती मात्र आता विमल इकडे नाहीये असं जेव्हा कल्पना सांगते त्यावेळेला ती म्हणते, "हे बघ, ते काही नाहीये. मी गोलूसाठी मात्र आता कोणीतरी न्यानी बघते. काही झालं तरी सुद्धा बाकीच्या बायका ज्या काही जॉब करतात त्यांच्या घरी कुणी असतं असं नाहीये ना? ठीक आहे ना, मम्मा तुला गोलू आठवत नाहीये, तर आता मी या सगळ्यामध्ये गोलूसाठी बाई ठेवते." असं म्हणत मात्र आता अस्मिता इकडे पुन्हा एकदम आपल्या मूळ पदावरती यायला लागलेली आहे. अस्मिता या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी करत आहे, ज्या गोष्टी ती आधी करायची आणि त्यानंतर मात्र आता सायली खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. सायली या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते, "नाही, काही झालं तरी सुद्धा मी एक चांगली आई बनू शकत नाहीये का? माझ्याकडून गोलूला मात्र आता या सगळ्यामध्ये नीट पद्धतीने सांभाळलं जात नाहीये." आणि ती अर्जुनला सांगायला लागते, "मला आता खूप वाईट वाटतंय. काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता गोलूची जबाबदारी घेऊ शकत नाहीये आणि आता त्याचमुळे आपल्या बाळाची तरी जबाबदारी मला घेता येईल का?" अर्जुन म्हणतो, "हे बघ, तू इतका विचार करू नकोस. तू या सगळ्या आश्रमाची जबाबदारी घेतेस, तर आता एका बाळाची जबाबदारी घेणं तुला जमणार नाही असं होईल का? उगाचच मनामध्ये शंका कुशंका काही आणू नकोस." असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "तसं नाही हो. तरी सुद्धा का कुणास ठाऊक, पण मला भीतीच वाटते." असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे प्रियाचं प्लॅनिंग चालू आहे. प्रिया सांगायला लागते, "हे बघा, सायलीच्या ओटी भरण्याची तयारी चालू आहे." सायलीच्या ओटी भरण्याची मात्र आता तयारी चालू आहे आणि त्याच वेळेला मात्र
त्याच दिवशी हा खेळी खेळायची. त्याच दिवशी खेळी खेळून मात्र आता सायलीला आपण अडकवायचं आहे आणि त्यावरती नागराज आता म्हणायला लागतो, "ठीक आहे, पण आता पुढचं प्लॅनिंग काय?" सायलीला अडकवलं, तिला जेलमध्ये आणलं आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, "इथेच खरं आपलं प्लॅनिंग सुरू होईल." मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता सायली इकडे आली, की तुमचे सगळी सूत्र वापरून सायली आणि मी आम्ही एकाच जेलमध्ये असू आणि ज्या वेळेला आम्ही एका जेलमध्ये असू आणि आमची आता एकाच हॉस्पिटलमध्ये नोंद असेल याची आता तुम्ही काळजी घ्या. यावरती तो म्हणतो, "यांनी काय होणार आहे?" त्यावरती ती म्हणते, "जे आयुष्य मला आता भेटायला हवं होतं, म्हणजे आता जे आयुष्य मी बबली म्हणून काढलंय आत्ता इथे जेलमध्ये, ते आयुष्य मला आता तन्वी म्हणून भेटायला पाहिजे होतं आणि जे आयुष्य सायली म्हणून तिने काढायचं होतं ना, ते ती तन्वी म्हणून काढते. ते काही नाहीये. जे बदल आता तिने केले, ते बदल तिच्या आता मुलांना भोगायला लागणार. आता माझा मुलगा तिकडे आता अर्जुन सायलीचं किंवा माझं बाळ जे काही असेल, ते अर्जुन सायलीचं बाळ म्हणून त्या घरामध्ये वावरायला जाणार आणि आता सायलीचं जे काही बाळ असेल ना, ते आता माझं बबली लोखंडेचं बाळ म्हणून त्याला आता मी इतकं वाईट बनवणार, इतकं वाईट बनवणार, की काहीही झालं तरी सुद्धा त्याला आता गुंड प्रवृत्तीला लावणार." असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे नागराज म्हणतोय, "ही गोष्ट तुला आता सहज शक्य वाटते का?" यावरती ती म्हणते, "आत्ता जे काही गोष्ट केली ती तुम्हाला वाटली होती का, की शक्य होईल? नाही ना? पण तरीसुद्धा मी शक्य करून दाखवले ना. मग असंच आता तुम्ही समजा, की या सगळ्यामध्ये मी जे काही केलंय ना, ते सगळं मात्र आता तसंच आहे." प्रियाची गोष्टच निराळी असते. एकदा का सायलीला आणि मला एकाच जेलमध्ये तुम्ही आता टाकलत ना, की त्यानंतरची मग आता सगळी मज्जा तुम्ही आता माझ्याकडून बघून घ्या. असं म्हणत ओव्हर कॉन्फिडंट प्रिया आता या सगळ्यामध्ये आपण पाहिलं, की सायलीला तिच्या आता ओटी भरण्याच्या दिवशी इकडे आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम करते आहे आणि ज्यावेळेला ओटी भरणं चालू आहे, तो प्रोमो घाणेरडा तर आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. घाणेरडा मात्र आता या प्रोमोमध्ये सायलीला पकडून घेण्याचं काम इकडे पोलीस करतायत आणि ज्यावेळेला मात्र आता पोलीस इकडे हे काम करत आहेत, तोपर्यंत मात्र आता अर्जुन इकडे सायलीला वचन देतोय, "काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता वाचवणार म्हणजे वाचवणारच." पण आता सायली या सगळ्यामध्ये दटून बसलेली आहे. म्हणजे आता सायलीला हिंमत जे कोणी देत आहे, ते तिचं बाळ आहे. सायलीचं बाळच या सगळ्यामध्ये तिला आता हिंमत देत आहे आणि सायलीच्या बाळाने मात्र आता सायलीला या सगळ्यामध्ये हिंमत दिलेली आहे आणि सायली आता सांगत आहे, "काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या बाळाच्या साठी आता खंबीरपणे उभी राहणार आहे. कोणतीही परिस्थिती जरी आली तरीसुद्धा माझं बाळ हीच माझी ताकद असणार आहे." असं ती अर्जुनला सांगते आणि हे सगळं ऐकत आहे ते म्हणजे प्रिया आणि प्रिया विचार करते, "कर. तुला जितके हातपाय मारायचे आहेत तितके हातपाय मार. पण या सगळ्यामध्ये मी आता तुला तुला आता स्वस्थ बसू देणार नाहीये." असं म्हणत प्रियाने मात्र आता इकडे सायलीला ओपन चॅलेंज दिलेलं आहे आणि सायलीला आता इकडे सांगितलंय, की "या जेलमध्ये तुझं आता स्वागत आहे. या जेलमध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तू आहेस आणि मी आहे. आत्तापर्यंत जे तू माझा अधिकार सगळा हिरावून घेतलास ना, तो अधिकार परत घेण्याची माझी वेळ आलेली आहे." आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, "खबरदार पुन्हा जर का माझ्या वाटेला गेलीस तरी." यावरती ती म्हणते, "नाही, यावेळेला तुझ्या वाटेला नाही, यावेळेला तुझ्या बाळाच्या वाटेला मी जाणार आहे." आणि त्यावरती सायली तिचं थोबाड फोडते आणि थोबाड फोडत तिला आता सांगायला लागते, खबरदार तू या सगळ्यामध्ये कितीही कारस्थानं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी सुद्धा गाठ आता माझ्याशी आहे." असं म्हणत मात्र आता इकडे प्रियाला चांगला धडा शिकवण्यासाठी सायलीने एक युक्ती केले आणि काहीही झालं तरी आता सायली या सगळ्यामध्ये मात्र आपल्या बाळाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि त्याच्यातच सायलीची डिलिव्हरी झालेली आहे. सायलीची डिलिव्हरी होताना सायली जरी जेलमध्ये असली तरी अर्जुनने तिला आता वचन दिलंय, "काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता या कोठडीतून बाहेर काढेन. आपल्या बाळाचा जन्म कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेरच होईल." आणि हेच अर्जुनने खरं करून दाखवलेलं आहे. अर्जुनने या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला बाहेर तर काढलंय आणि इथेच मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय. कारण आता सायलीची डिलिव्हरी होऊन सायली घरी आले आणि बाळ बदलायची मात्र आता प्रियाची कोशिश पूर्णपणे फेल गेलेली आहे. म्हणून या सगळ्यामुळे प्रियाला मात्र आता वेड लागण्याची वेळ आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये प्रिया आता बाळ तर बदली करू शकलेली नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजून प्रिया काय कटकारस्थानं करणार आणि अजून सायलीला काही त्रास देण्याचा प्रयत्न करणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत.